नमस्कार मंडळी, आज आपण खमंग कुरकुरीत पालक वडा कसा करायचा ते बघणार आहेत। तर नेहमीप्रमाणेच रेसिपी एकदम साधी सोपी आहे। यामध्ये आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करायची नाही। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हा पालक वडा अतिशय पौष्टिक असा बनवून तयार होतो। शिवाय अजिबात तेलकट सुद्धा झालेला नाही आणि बघा वरून एकदम कुरकुरीत, आतून एकदम मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे। तर एक वडा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे। वरून जे आवरण आहे ना ते अतिशय कुरकुरीत झालेला आहे आणि मधून एकदम छान असा मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे। बनवायला अगदी साधी सोपी पद्धत आहे। नमस्कार, सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने पालक वडा कसा करायचा ते बघणार आहेत। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राइब आणि लाईक करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। पालक वडा करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपण एक पालकाची जुडी घेतली आहे। तर पालक जो आहे ना तो आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आता पालकाची आपण अशी फक्त पानं निवडून घेतली आहेत आणि पालक आपण मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतला। आता हे जे पालक आहे ना त्याची जी पानं असतात त्याचं देठ जे आहे ते थोडंसं निब्बर आहे, त्यामुळे आपण देठ काढून टाकणार आहेत। तर इथे आपण एका पानाचं देठ काढून टाकलं। अशाच प्रकारे जे बाकीचे जी पानं आहेत ना त्याची सुद्धा देठ आपण काढून घेऊयात। आता वडा बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण एक वाटण करून घेऊयात। त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं। त्यामध्ये आता आपल्याला 2 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। तर इथे मी पोपटी रंगाची हिरवी मिरची वापरली आहे। जर तुम्हाला अजून थोडंसं तिखट खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही लवंगी मिरची सुद्धा वापरू शकता किंवा लाल तिखटाचा सुद्धा वापर करू शकता। 10 ते 15 लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या। इथे आपण अख्खे धणे वापरले आहेत। जर तुमच्याकडे असे अख्खे धणे नसतील तर तुम्ही इथे धनेपूड सुद्धा वापरू शकता। 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे। 1 चमचा बडीशोप टाकून घ्यायची। आता बडीशोप जी आहे ती पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही हवं तर स्किप सुद्धा करू शकता। आता यामध्ये सोबतच कोथिंबीरच्या काड्या टाकून घेणार आहेत। कोथिंबीर जी आहे ती पूर्णपणे कवळी होती, त्यामुळे त्याची जी देठ आहेत ना ते सुद्धा आपण यामध्येच टाकून घेऊयात। हवं तर तुम्ही कोथिंबीर सुद्धा टाकू शकता। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। आता याचा आपल्याला एकदम भरड काढून घ्यायची आहे। तर यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। पाणी न टाकता याची आपण जाडसर भरण काढून घेऊयात। इथे बघा आपलं वाटण आता छान असं तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता आपलं वाटण किती छान असं तयार झालं आहे। या वड्यामध्ये धने, जिरे आणि बडीशोपचा खूप छान असा स्वाद येतो। आता लगेच आपण वडा बनवण्यासाठी पुढची तयारी करूयात। इथे मी एक मोठा बाउल घेतलेला आहे। त्यामध्ये जो पालक आपण घेतला होता तो पालक ना पूर्णपणे बारीक असा चिरून घेतला। आता यामध्ये आपण 2 मध्यम आकाराचे कांदे जे आहेत ते एकदम बारीक असे चॉप करून घेतले आहेत। तर यामध्ये आपण जास्त प्रमाणात कांदा वापरला आहे। कांद्यामुळे आपला पालक वड्याला खूप छान अशी टेस्ट येते। तुम्ही इथे मोठ्या पातळ स्लाइडमध्ये सुद्धा कट करून घेऊन टाकू शकता। भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि आपण जे वाटण केलं होतं ते वाटण आपल्याला सर्व यामध्ये टाकून घ्यायचं आहे। अर्धा चमचा हळदी पावडर टाकून घ्यायची। आता मसाले आपण वाटण करतानाच टाकले होते, त्यामुळे दुसरे कोणते मसाले ॲड करण्याची गरज नाही। आणि आता हे सर्व सुके मसाले जे आहेत ना पालकामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर केला नाही, कारण पालकाच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं। तर पाणी न टाकता हे जे मसाले आहेत ना कांदा आणि पालक चांगल्या प्रकारे आपण कुस्करून घेऊयात। त्यामुळे पालकाला भरपूर प्रमाणात पाणी सुटलं जातं आणि त्यामध्येच आपण पीठ जे आहे ते मळून घेणार आहेत। आणि इथे बघू शकता तुम्ही आपल्या पालकाला किती छान असं पाणी सुटलेलं आहे। आता यामध्येच आपण पीठ मळून घेऊयात। इथे मी चणा डाळीचं पीठ घेतलं आहे, म्हणजेच आपण बेसन पीठ वापरणार आहेत।
आता इथे पिठाचं प्रमाण सांगितलं नाही, कारण जेवढं पालकामध्ये पीठ बसेल ना तेवढंच आपल्याला पीठ इथे मळून घ्यायचं आहे। आपला वडा जो आहे तो कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये मी 2 चमचे बारीक रवा वापरलेला आहे। जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा ॲड करू शकता। आता यामध्ये पाणी न टाकता पालकामध्ये हे जे पीठ आहे ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात। इथे बघा, आपण या पालकामध्येच पूर्णपणे पीठ जे आहे ते मळून घेतलं आहे आणि वरून मी जास्तीचं पीठसुद्धा वापरलं नाही। आता आपलं हे पालक वड्यासाठी पीठ छान असं मळून तयार झालेलं आहे। आता लगेच आपण याचे वडे तयार करून घेऊयात। सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण एका वाटीमध्ये पाणी घेतलं, त्यामध्ये हात बुडवून घ्यायचा, यामुळे पीठ जे आहे ते हाताला चिकटणार नाही आणि वडे सहज बनवता येतील। आता आपण हातावरच असे गोल वडे बनवून घेऊयात। हाताने थोडंसं चप्पट करून घेऊयात आणि लगेचच तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत। आता जर तुम्हाला ही पद्धत सोपी वाटत नसेल तर तुम्ही एकाच वेळी एका प्लेटमध्ये असे वडे बनवून ठेवू शकता, पण इथे मी लगेच बनवणार आहे आणि लगेच तेलामध्ये सोडणार आहे। गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं, तर तेल सुरुवातीला आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आणि नंतर मध्यम आचेवर हे वडे तळून घ्यायचे आहेत। तर एक एक करून मी हा वडा तेलामध्ये सोडून घेते। आता आपल्याला वडे तळताना जास्त गर्दीसुद्धा करायची नाही। कढईमध्ये अगदी 3 ते 4 वडे सोडून घ्यायचे आहेत। तर इथे मी साधारण एक 3 ते 4 वडे तेलामध्ये सोडून घेतले। आता वडे सोडून झाले की आपण दुसऱ्या बाजूने पलटवून घेऊयात आणि उलटपुलट करत आपल्याला हे वडे दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम आपण आता मध्यम केली आहे आणि मध्यम आचेवर हे वडे तळून घेऊयात। इथे बघा, आपले वडे जे आहेत ते छान असे तळून झालेले आहेत आणि याचा तुम्ही रंगसुद्धा बघू शकता, किती छान असा रंग आलेला आहे। वरून एकदम कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत। आता झाऱ्यामध्ये हे वडे काढून घेऊयात आणि जे एक्स्ट्राचं तेल आहे ते पूर्णपणे निथळून घेऊयात। इथे मी एक बॅच अशी तळून घेतली, तर जे राहिलेलं पीठ आहे ना त्याचेसुद्धा आपण अशाच प्रकारे वडे तळून घेऊयात। इथे बघा, आपले सर्व वडे तळून तयार झालेले आहेत। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हे पालक वडा आपण बनवून तयार केलेला आहे। तर हे जे वडे आहेत ते तुम्ही सकाळच्या चहाबरोबर खाऊ शकता किंवा दुपारच्या जेवणाबरोबर खाऊ शकता किंवा रात्री जर चहाबरोबर तुम्हाला काही चमचमीत खाण्याची इच्छा झाली असेल तर हा पौष्टिक असा कमी तेलकट झालेला पालक वडा नक्की खाऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। जर तुम्ही कमेंट केल्या तर मला अजून प्रोत्साहन मिळतं आणि अशाच मी नवनवीन रेसिपीसाठी मला प्रोत्साहन मिळत असतं। त्यामुळे प्लीज माझ्या व्हिडिओला नक्की कमेंट करत जावा। रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्थ रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं खात रहा। आणि पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, जर तुम्हाला माझ्या खरंच रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।